महिला मंडळ प्लीज जरा ओवाळणीसाठी पुढे या जरा प्लीज. चला आपल्यामध्ये ज्या हौद पाड आहे त्याच्यामध्ये काय महिला मंडळ आलेले. थँक्यू. ते हमेशा येतात, आम्हाला मदत करतात. आपण त्यांना वेलकम करूया. टाळ्या वाजवायच्या. टाळ्यासाठी कोणी कंजूसी करू नका कारण टाळ्यासाठी पैसे लागत नाहीये. चला श्रीफळ फोडण्यात येते संजय उपाध्याय साहेबांकडून. थँक्यू. आणि आपले शिवाभाई कॉर्पोरेटर शिवाभाई यांच्याकडून देखील दोन्ही मान्यवरांची चांगली इथं श्रीफळ फोडून झाले. त्यांचे देखील आम्ही आमच्या या तसेच आपले भाई शॉल देऊन आपले सरांचं स्वागत करतात. आणि शिवाभाई तुम्हाला पण शिवाभाई यांचं देखील वेलकम होते. रॉड्रिक्स केव्हिन यांच्याकडून त्यांना देखील एक उब देणारी शॉल आणि पुष्पगुच्छ सुगंध देणारा पुष्पगुच्छ दिला जातोय. फोटो काढा. थँक्यू. थँक्यू सर आल्याबद्दल. थँक्यू शिवाभाई. थँक्यू. सर्वांचा थँक्यू. आभार. थँक्यू. लेग साईडचा अंपायर बघा आणि केविन. तुम्हाला टाइम भेटला तर उद्या जरा आमच्या फायनलच्या सामन्याला या. तसेच आपली फिल्डिंग आणि बॅटिंग सेट झालेली आहे. आपली अंपायर्स 2 मिनिटात आपल्या गाड्या बाहेर जातील. आपला मॅच लवकरात लवकर सुरुवात करायची आहे कारण उशीर झाल्यावर आपले ओव्हर कमी करायचे नाही. 5:30 झालेले आहेत. या अर्ध्या तासात फटाफट आपला गेम झाला पाहिजे. रोडवर बाईक्स असतील बाहेरच्या जरा साईडला ठेवा प्लीज, रिक्वेस्ट आहे. आणि नाही तर खाली करा, खूप जागा आपल्याकडे. चला आपण आता सामन्याकडे येणार आहोत. आजच्या दिवसातील फायनल सेमीफायनलचा सामना आणि स्टार्ट होतोय बरोबर 5:30 म्हणजे 5:30 वाजले Thank you. केनॉन 5:30 वाजलेले आहेत आणि या सामन्याला सुरुवात. पहिलाच गोलंदाज अनिल कोळी चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि पहिला चेंडू अपील केली जाते पण पंच सांगतायत की चेंडूचा जो इम्पॅक्ट होता तो ऑफ साईडला होता परंतु त्याच्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. एक चेंडू डॉट बॉल जातोय. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय फलंदाज. पुढचा चेंडू जरा छपलून मारण्याचा. येस मिस्टर कॅनॉन. हॅलो सगळ्या लेडीजना परत एकदा थँक्यू. तुम्हाला चाय कोल्ड्रिंक वगैरे आहे. प्लीज जरा खाली येऊन बसा स्टेजवर. येस महिला मंडळ इथं महिला मंडळ तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही या स्टेजवर बसा. 1 2 3 4 5 6 जणी होत्या या प्लीज जरा. या मनीषा या इथं जाऊ बसा, नका. बसा आणि बसा, इथं स्टेजवर तुम्हाला बसा. तुमच्यासाठी चाय पाण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लीज जरा या प्लीज. 2 धावेवर आता अविनाश आपलं धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा अनिल आपल्या शतकातली पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल. चेंडू जातोय. स्नेडन. गोलंदाज अनिल कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू अविनाश यांच्यासाठी. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न पण शतरक्षक तिथं समोर आहे आणि त्याच्या हातून चेंडू पडतोय षटकारासाठी. पुन्हा एकदा गेलेले आहे. 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत. सुदर्शन याच्या हातातून झेल सुटलेलं आहे.
उद्या देखील वेळेवर संघाने यायचं आहे. ज्यांचा पहिला सामना मी पहिला अनाऊन्स केलेला आहे त्या संघाने वेळेवर या उद्या. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक सुदर्शन एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी तिथं नाही, मला वाटतं एकच धावेवर बॅकअप केला जातो विष्णू यांच्याकडून. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 15. या धावसंख्येवर पहिलं शतक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली ती 15. अजूनपर्यंत काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हेमन स्ट्राईकवर येतोय. आपण नेहमी जी आपली सवय आहे, चेंडू चेक करून पुन्हा देतोय गोलंदाजाकडे. रिव्हर्स स्वीप आणि फलंदाजीचा वाद होतोय. कारण मला वाटतं चेंडूचा जो इम्पॅक्ट होता तो बरोबर स्टंपवर होता, त्याच्यामुळे हेमंत त्याला इथं बाद ठरवलं गेलेलं आहे. मला पाहिजे. आणि तो गोलंदाजी करण्यासाठी दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय. बघा जे आता जे फलंदाज आपण बघतो ते नेहमी फलंदाजी सलामीला येत, पण धावसंख्या 15. मला वाटतं तिथं आवाज थोडा कमी जातोय. ब्रायन जरा आवाज वाढवायचा आहे. धावसंख्या झाली ती 15. येस, थँक्यू. गोलंदाज संतोष रुके शतक टाकण्यासाठी तयार होतोय. 5 शतकाचा सामना आहे. शतरक्षणाला थोडं बदल केला गेलेला आहे. एक शतरक्षक ऑनच्या दिशेनं त्याला तो फाईन लेगला पाठवलेला आहे. याचा अर्थ की तिथं जो फाईन लेग आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि तिथून जर चेंडू पास झाला तर 4 धावेसाठी जाईल. बघा तिथं ज्या शतरक्षणाला काढलं तिथं चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी तयारी नाही आहे. एकाच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 16. या धावसंख्येवर 16 धावसंख्या. 15 धावा पहिल्या शतकामध्ये आल्यानंतर पहिला चेंडू इतर बघितला तर चांगला चेंडू टाकले संतोष रुके यानं. या दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज नागेश. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅकफूटवर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तुम्ही जर बॅकफूटवर खेळत असाल त्याच्यासाठी तुम्हाला तुमची तयारी बरोबर ठेवायची आहे. कारण बॅकफूटवर खेळणं खूप कठीण असतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमचा जो उजवा पाय आहे तो बाहेर नेऊन खेळावं लागतं. पुढचा चेंडू खोदून काढलेला आहे आणि इथं मला वाटतं हो त्या स्त्रोत बरोबर केला होता की अविनाश याला टार्गेट केलं जाते. आणि या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. 16 धावसंख्येवर तो खेळतोय, त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या झाली ती 17. एक शतक आणि 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली 17. बघा काय सामना झाला याच्या अगोदर क्वार्टर फायनलचा सामना. पुन्हा एकदा बघा काय जबरदस्त चेंडू. मला वाटतं असं म्हणावं लागेल फर्निचर डॅमेज झालेलं आहे, डिस्प्लेस झालेलं आहे. कारण अगोदरच फलंदाज अविनाश थोडा सफल झाला होता. तिन्ही स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न, पण त्याला माहिती नव्हती की हा गोलंदाज थोडा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकेल आणि तसं झालेलं. क्लीन बॉल झालेले आहेत. अविनाश देखील इथं डकआउटमध्ये परतताना दिसतोय. 17 या धावसंख्येत दुसरा फलंदाज बाद होतोय. ब्रायन यांना एक चांगलं गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. अश्विन या फलंदाजाला नंबर 4 वर पाठवलेलं आहे. जेव्हापासून 40 पूर्ण झालेली आहे तेव्हापासून फलंदाजाला खूप बढती भेटलेली आहे.
अरे बघ काय सांगते ते घे. हॅलो तो बोलते पहिले ओव्हर 13 रन 15 रन अरे 2 छक्के मारले. हां हां तो चौका नाही का त्याला चौका. चला सामन्याला सुरुवात. पुढचा हो 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 व्हॉट अ डिलेव्हरी खरं अप्रतिम असा चेंडू पडल्यानंतर थोडा मध्ये येतोय. अश्विन या फलंदाजाला तुम्ही रोखलेलं आहे याचा अर्थ की गोलंदाजी चांगले होते. मनोरी मास्टर संघ पहिल्या शतकामध्ये धावा झाल्या होत्या 15. त्याच्यानंतर चांगली कमबॅक गोलंदाजी इथं बघायला मिळते. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न तो देखील चुकलेला आहे. आणि दिगंबर कोहली सांगतो फक्त इन्साने बॉल आउट चेंडू स्टंपच्या बाजूने जातोय. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 17 आणि या शतकामध्ये फक्त 2 धावा रुके यांनी दिलेले आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद केले त्या शतकामध्ये. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर दांडेकर जो संघाचं 3रं शतक घेऊन येतोय. 35 वर्षावरील खेळाडू आहे आणि या खेळाडूकडे खूप चांगली क्षमता आहे. कारण आपण बघतोय की या गोलंदाजाने खूप चांगली मेहनत केलेली आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील त्या खेळाडूला भेटला होता. चारकोप संघ 2 फलंदाज बाद 17 धावा. नागेश खेळतो 1 वर. अश्विन याला आपली जागा त्यांनी नॉन स्ट्राईकवर 2 चेंडूला सामोरे जाऊन एकही धाव केलेली नाहीये. म्हणजे आपलं खातं उघडायचं आहे. गोलंदाज किशोर दांडेकर ऑन गोलंदाजीसाठीच्या मार्गावर तयार. ऑन साईडला फिरवला जातोय. ऑन साईडला फिरवला जातोय. शतरक्षक संतोष रुके बघा मैदानावर संपूर्ण जर तुम्ही बघितलं इथून बघितलं तर दिसणार नाही पण तिथून बघितलं दव पडतोय. त्या साईडला बघा दव पडतोय. याचा अर्थ की जो आउटफील्ड आहे थोडी लो होत चाललेली आहे. पण सायंकाळचा वेळ 5 वाजून बरोबर 40 मिनिटं होत चाललेले आहेत. काही क्षणामध्ये आपला सूर्यदेव आहे तो देखील खाली येणार आहे आणि आपला जो सूर्यदेवाचा जो प्रकाश कमी होईल तोपर्यंत सामना संपला पाहिजे. कारण संपूर्ण दिवस ज्याला आपण कोणत्याही बिल भरूत नाहीये फुकटची लाईट देतोय त्याचा आता आपल्याला थोडा खाली जाताना दिसतोय. चला महिला मंडळ यांचं चहापान झालेलं आहे. तुम्ही आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आमचा मॅग्निफिशंट क्रिकेट क्लब कुलबेमच्या वतीनं तुम्ही आलात. चांगली आमच्या या साहेबांच्या बरोबर तुमची शोभा देखील वाढवलेली आहे आमच्या या स्पर्धेसाठी. दांडेकर यांचा पुढचा चेंडू आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाईल. संदीप कोळी एक चांगला असा सेफ हँड ज्याला म्हटलं जातं मनोरी मास्टर संघामध्ये ज्याच्याकडून शतरक्षण फक्त 1च धाव मिळेल. या 1 सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 20 या धावसंख्येवर. माझे मित्र मिस्टर जमसी माझ्या बाजूला बसलेले आहेत. सॉरी सुपरस्टार क्रिकेट क्लबचे हुकमी एक्के म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आहेत. हो पुढचा चेंडू काय जबरदस्त कडक फटका. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. अश्विन याच्या बॅटीतून येतोय मोठा षटकार. काय कुठे आहे गोलंदाज दांडेकर आपल्या शतकाले पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. बघा शतरक्षक स्वतः येतोय आणि नाही झेल पकडता आलेला नाही कारण तो थोडा उलटा होता. कपिल देवचा याद करून द्यायचा होता पण तो झालेला नाहीये. 2च धाव मिळतील. या 2 धावीच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ते 28 या धावसंख्येवर. गोलंदाज किशोर आपल्या शतकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा भेगीट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक किशोर संतोष रुके त्याचा थ्रो देखील अप्रतिम आहे. 1च धाव मिळेल या 1 धावेच्या सहाय्याने. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 29. 3 षटकामध्ये धावसंख्या 29. 2 षटकाचा खेळ येणं बाकी आहे. बघा 2 गोलंदाज आता वापरले जाणार आहेत. बारकाने तो 40 मध्ये अजून
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज सिक्सर किंग ओळखला जाणारा. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र शतरक्षक तिथं लेग स्लिप देखील लावलेला आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतो की अवांतर धाव. एक अमानित चेंडू, त्या चेंडूवर तुम्हाला धाव मिळेल पण तो बॉल मात्र काउंट केला जाणार नाही. बोनस धाव. धाव संख्या झाली ती 30. पुढचा चेंडू, चांगला चेंडू आणि येस, बघूया. येस, फलंदाज दोन्ही पंचांनी तो इशारा आहे कारण डायरेक्ट बॉल बॅटला लागून हातात येतोय. अश्विन इज आउट. बॅड लक अश्विन. हा फलंदाज आलेला आहे. कविश भंडारी आणि नागेश भंडारी. भंडारी आणि केणी ही दोन कुटुंब चारकोपमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्याच्यामधील हे दोन खेळाडू आहेत भंडारी कुटुंबातील आहेत. डॅनी पावल्या. पुढचा चेंडू, आणखी मोठा फटका. चेंडू फसला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली. किशोर दांडेकर. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. कविश देखील इथं बाद झालेला आहे. आता बघा त्याची जागा घेण्यासाठी पहिल्या मॅचचा हिरो कविश बाद झाल्यानंतर येतोय तो म्हणजे करतो की 2 फलंदाज या चेंडूवर बाद झालेले आहेत. गेल्या मॅचचा हिरो आशिष हा फलंदाजीसाठी आलेला आहे आणि त्याचा खरोखरच कौतुक करावं लागेल की 5 धावांची गरज होती. गोलंदाज थोडा प्रॉब्लेम मध्ये होता. गुडघ्याला प्रॉब्लेम झाला होता तरी मारला. गोलंदाजाचा प्रॉब्लेम आपण सांगू शकत नाही पण फलंदाजांनी काम केलं ते महत्वाचं आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बघूया. लेग स्टिकचा बाहेर चेंडू पडला जातो. पंच ठाकूर सरांकडून इशारा येतो वाईटचा एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या साईड धाव संख्या पोहोचली ती 31 या धाव संख्येवर. डॅनी इज ऑन हाय ट्रिक. डॅनी हा हाय ट्रिकवर आहे. चांगली संधी आहे. डॅनी याला हाय ट्रिकची संधी आहे. आशिष पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र तिथं बॅट्समन आशिष दाद मागतोय पंचांकडे वाईटची, पण आपण एखाद वेळेस जर शफल झाला असाल तर तो वाईट होणार नाहीये. धाव संख्या झाली ती 31. 3 षटक आणि 3 चेंडूचा खेळ. धाव संख्या 31. आमचे सुधीर नाईक पुन्हा एकदा आलेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. डॅनी पावल्या गोलंदाजीसाठी सज्ज. और क्लीन बॉल झालेले दिसलं नव्हतं. त्याच्यानंतर आपण बघतो की एसटी गुल झालेली आहे. आशिष हा देखील फलंदाज बाद. ऍक्च्युली हायट्रिकवर होता तो. घरातला पोचवलेला आपल्याला ब्रायणी आहे ना. नवीन फलंदाज संघाचा संघनायक संदीप भंडारी येतोय. हो, चांगला फटका आहे. कार्पेटच्या सायने तो बाहेरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी विचार केला जातोय. नो नो नो, इथं नागेश याने आपली विकेट बहाल केलेली असं म्हणावं लागेल. दुसरी धाव नव्हती तिथं कारण दोन्ही फलंदाज आहेत ते दोन्ही फलंदाज एका शैलीचे आहेत. दुसरी धाव घेणं खूप कठीण होतं आणि तेच इथं दाखवलेलं आहे. फलंदाज बाद होतोय. कोण फलंदाज बाद झाले ते अजूनपर्यंत तिथं समजलेलं नाही, पण जर सांगतील कोण बाद झाले ते. संदीप भंडारी हा फलंदाज बाद होतोय कारण संदीप भंडारी यांनी देखील क्रीज सोडली होती आणि इथं नंबर 6चा फलंदाज बाद झाला तो 32 या धाव संख्येवर. 6 बाद 32 धावा. नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे.
या शतकामध्ये डॅनी पावले यांनी 3 फलंदाजांना बाद करून 3च धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्याचे मला वाटतं जी काही शतकं थोडी मागडी गेली होती. हो, अतिशयाच्या बॅटीतून चांगला फटका, एवढं चांगलं शतरक्षण संदीप कोळे यांच्याकडून दुसरी धाव देखील. थ्रो बरोबर होता पण डॅनी आणि तो थ्रो मला वाटतं सोडला असता तरी चालला असता, कारण त्या साईडला भरपूर प्रोटेक्शन होतं. 2 धावा मिळत आहेत, कारण अतिशयाने पहिला सांगितलं 2 धावा होतील, नागीच तू यायचं. 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 34. तुला घे काय यार शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस या गोलंदाजाला शेवटचं शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. धाव संख्या झाली ती 34. 44 धावीचं टार्गेट बंदर पाकाड या संघाने दिलं होतं. चारकोप मास्टर या संघाला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती आणि तो गोलंदाज थोडा दुखापत झाला. त्याच्या गुडघा थोडा, तो जी वाटी होती ती थोडी बेंड झाली होती. त्याला नंतर थोडं मालिश वगैरे करून स्प्रे मारून तयार केला होता, पण शेवटच्या चेंडूवर आशिष यांनी षटकार मारून बंदर पाखाडी पराभूत झाली होती आणि चारकोप संघ जिंकला होता. आता शेवटचा षटक खेळण्यासाठी तयार होतोय नागेश भंडारी. पहिला चेंडू टाकण्यासाठी फ्रान्सिस पार्लेकर. पहिला चेंडू टाकला जातोय. चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका दिगंबर कोळी करतायत. नेहमी आपल्याला बघायला मिळते दिगंबर कोळी यांचं यष्टीची रक्षण. कधी नसले तर डॅनी पावल्या किंवा त्याच्यानंतर फ्रान्सिस पार्लेकर यष्टीरक्षक करत असतात. धाव संख्या रोखून ठेवली ती 34 या धाव संख्येवर. गोलंदाज फ्रान्सिस. दिशा दाखवलेली आहे, पण शतरक्षक तिथं विष्णू याच्याकडून थोडं खराब शतरक्षण. जिथं 1 धाव ते 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. आणि खरोखरच विष्णू एक चांगले शतरक्षक आहेत, म्हणूनच त्यांचा थोडा दिवस खराब आहे. मला वाटतं त्यांना जायचं आहे वसईला, त्याच्यासाठी त्यांनी उतावली करतायत मला वाटते. काय 10 मिनिटांचं पंक्तीला जायचं काय? 2 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाज फ्रान्सिस. आपल्या शतकातील पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव बघूया. किशोर दांडेकरच्या हातात बॉल आहे. याचा अर्थ की तुम्ही जास्त धोका पत्करून घेऊ शकणार नाहीये. चांगला थ्रो येतोय. एकच धाव. अतिश थोडा पुढे आला होता, त्यांनी बघितलं की थ्रो डायरेक्ट त्याच्या दिशेने जातोय, त्याच्यामुळे तिथंच तो पोचला पुन्हा एकदा क्रीजमध्ये. एकाच धावेवर समाधान. 1 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 37. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटक्याची गरज आहे. तर टार्गेट तुम्हाला वाढवायचं असेल तर चारकोप संघाला. येस, चांगला इथं एष्टी रक्षण आणि फलंदाज आतिश बाद होतोय. म्हणजे 1 विकेट फ्रान्सिस याच्या नावावर इथं आलेलं आहे. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या 37 म्हणजे 37 वर रोखून ठेवलेली आहे. फ्रान्सिस नेहमी पहिलं शतक टाकत असतो, पण आज शेवटचं शतक त्याच्या हातून हाताळलं जाते. स्ट्राईकवर येतो तो भूषण केणी. त्या खेळाडूला नंबर 9 वर पाठवलेलं आहे.
त्याला थोडं शतरक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण शतरक्षण कोण कॅप्टन आहे तेच कळत नाहीये. पण सगळे सांगतायत की इथं ये तिथं जा म्हणून. एक रेग्युलर कॅप्टन निवडायचं आहे. आज कॅप्टन रेग्युलर आपण बघतोय डॅनी पावले, नेहमी आपण एडवर्ड उत्तनकर याला बघतोय, पण आज त्याचा थोडा खांद्याचा प्रॉब्लेम आहे, शोल्डर प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो खेळत नाहीये. फ्रान्सिस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. हो, मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय गुडलँड स्पॉटवरून आणि चेंडू असं म्हणलं की सुगंध आला असेल त्या कॉफरी बॉलचं भूषण आहे ना, कारण त्याच्यात बरोबर नाकाच्या बाजूने तो चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धाव संख्या रोखून ठेवली ती 37, 37 या धावसंख्येवर. आणखी एक प्रोटेक्शनला वाढवलेलं आहे ऑन साईडला, आणि जो लॉंग ऑफचा खेळाडू होता त्याला मध्ये बोलवलेलं आहे. म्हणजे 5 खेळाडू तुम्हाला शतरक्षण ऑन साईडला किंवा तुम्ही ठेवू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा ते वाईडचा. बघा, इथून आम्ही सगळे चेंडू चांगले सांगू, पण आम्हाला जोपर्यंत पंच सांगतील तेव्हा आम्ही सांगू हा वाईट की नो आहे. चेंडू वाईट बॉल घोषित होतो. एक अवांतर धावसंख्या पोहोचली ती 38 या धावसंख्येवर. लास्ट बॉल आहे, एक मोठ्या फटक्याची गरज आहे डिंगेश्वर स्पोर्ट्स संघ चारकोप गावाला. आता मात्र फलंदाज बाद झालेले आहे, तर नाही, मला वाटतं चेंडू जातोय डॉट आणि 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 38 आणि 39 धावेचं टार्गेट मनोरी मास्टर्सच्या संघासमोर ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी. थोडा आवाज पुन्हा एकदा रॉय किने याच्या डीजेचा तुम्हाला येईल, ब्रायन ते वाजवतोय.
दोन सलामीचे बॅटर दिगंबर कोळे आणि संदीप कोळी या मैदानामध्ये येत आहेत आणि पहिलं शतक टाकण्यासाठी पुन्हा एकदा किशोर याला पाचारण केलेलं आहे. चला सलामीचा फलंदाज दिगंबर कोळी तयार आणि पहिल्या चेंडूवर बघा क्रिकेटचा एक असा फटका ज्या फटक्यावर जर धावा मिळतील सेफ ड्राईव्ह क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. चंद्रकांत शिंदे ज्याला चंद्रा नावाने आपण ओळखू त्यांनी ह्या फटक्याचं डेव्हलपमेंट केलं होतं आणि बघा चंद्रकांत शिंदे कुठं पोचलेला आहे. तो सध्या अडाणीमध्ये आहे आणि तिथं तो फलंदाजांना तयारी करतोय म्हणजे तो स्वतः एक कोचिंग करतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल या सिंगलच्या सहाय्याने दिगंबर कोळी आपलं खातं ओपन केलेलं आहे. नॉन स्ट्रायकर खेळाडू संदीप कोळी मैदानामध्ये आता स्ट्राईकवर येतोय स्क्रीजवर. आणखी एक सिंगल बघायला मिळेल. बघूया एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी धावतायत हेमंत थोडे मागे होते त्याने येण्यासाठी वेळ झाला आणि 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. मीटर जाणं होतं आणि तिथं जाणं खूप कठीण झालं आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने संदीप याने आपलं देखील खातं ओपन केलेलं आहे. 3 धावसंख्या पोचलेली आहे. धावसंख्या झाली ती 3. गोलंदाज किशोर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. संदीप याच्यासाठी संदीप यांचा मला वाटतं किशोर यांनी जो चेंडू टाकलेला तो लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच दत्ता ठाकूर सरांकडून इशारा तो वाईड बॉलचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर. किशोर पुन्हा एकदा चांगला फटका इथं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू जातोय. ओ हे चांगलं शतरक्षण म्हणावं लागेल कारण चेंडू मला वाटतं अडवण्याचा जो प्रयत्न केला तेव्हा त्याचं तो हाईट थोडी होती आणि त्यांनी फ्लाय जम्प मारून तो चेंडू थांबवलेला आहे. चांगली फिल्डिंग आशिष यांच्याकडून. तो चौकार जाणार होता तो चौका वाचवलेला आहे. असं म्हणून 2 धावा खूप मोलाच्या आहेत. धावसंख्या पोचली ती 6 या धावसंख्येवर. येस मला वाटतं थोडा अंतर पडला तिथं कॅनॉन देखील होता. त्याच्यानंतर आपण बघतोय की काय तिथं केपी आपले करण पांडुरंगी देखील आहेत ते देखील बघतायत. चांगलं शतरक्षण आशिष यांच्याकडून. पुन्हा एकदा आता मात्र इथं देखील गॅप आहे. इथून देखील पास होईल की नाही. हो चांगलं शतरक्षण. थ्रो मात्र खराब होता. 2 धावा झाल्या असत्या पण 2 खेळाडूमध्ये जे मला वाटतं थोडं बॉडी लँग्वेज होतं त्याच्यामध्ये कमी पडलं. एकाच धावेवर समाधान. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे. पुढचा चेंडू क्रिकेटचा एक सेफ ड्राईव्ह मारण्यासाठी गेला पण तिथं फसला नाही. किशोर याच्याकडून एक झेल सुटलेलं आहे. बघा मी काल ऐकलं की चेंडूला साबण देखील लागलेलं नाहीये. चेंडूला म्हणजे असं म्हणा की चेंडू गरम नाहीये त्याला देखील तरी देखील तो चेंडू हातातून सुटलेला आहे. तसं मिस्टर रिचर्ड यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे ते एक प्रमुख अतिथी म्हणून त्याचं आपण नाव घेतलं जातं. पहिल्या शतकाच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 8. स्ट्राईकवर संदीप ज्यांनी 5 धावा केलेल्या आहेत. मारण्याचा प्रयत्न बॅटचे एज लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. शतरक्षक तिथं कोण आहे. भूषण आहे मला वाटतं. भूषण याच्याकडून शतरक्षण 1च धाव मिळेल. पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 9. म्हणजे जी मेंटेन सरासरी ठेवायची होती ती पूर्ण झालेली आहे. 8 धावांची मेंटेन सरासरी ठेवायची होती ती 1 जास्त झालेली आहे. संदीप मोतीराम भंडारी ज्याने 53 सामने खेळलेले आहेत. 83 सामने खेळले आहेत.
त्याच्यामध्ये 53 फलंदाजांना त्यांनी बाद केलेलं आहे. 5 धावा देऊन 3 फलंदाज, त्याचा बेस्ट रेकॉर्ड आहे गोलंदाजीचा. गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघे आशिष, आणि काय झेल असेल, खरोखर अप्रतिम असा झेल. आणि काय चेंडूचा इम्पॅक्ट जर बघायला गेला, आशिष हा 35 वर्षाचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे हे सगळं बघायला मिळतंय. कामा येतोय. ज्या फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, ते टोटल तिसरा सामना आहे त्याचा. त्याला 40 वर्षाची जेव्हा संधी भेटली तेव्हा त्यांनी चांगली फलंदाजी बघा फक्त वळवलेला आहे. चेंडू खूप लांब जातो, एक धाव पूर्ण केली जाईल. पण मात्र अश्विन याच्यासारखा शतरक्षण असल्या कारणाने ते फक्त एक सिंगलवर समाधान दोन्ही फलंदाजांनी मांडलेलं आहे. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. काय झालं रोहित? 10 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. दिगंबर कोळी नॉन स्ट्राईकवर होता, तो स्ट्राईकवर येतो. 2 धावा 2 चेंडूवर त्यांनी केलेले आहेत. मात्र फक्त डिफेन्स फटके खेळताना दिसतो दिगंबर कोळी. त्याला माहिती की टार्गेट मोठं नाही आहे. आता मात्र एक शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॉल आणि बॅटमध्ये इथं संपर्क नाही आहे. यष्टीरक्षक अविनाश भंडारी याच्यामार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. संदीप भंडारी चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आपल्या संघासाठी. एक सिंगल, आणखी एक सिंगल मला वाटतं इथं पूर्ण होईल. येस, नागेश यांचा थ्रो थोडा लेट येतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. धावसंख्या 11. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. 38 धावेचं टार्गेट आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पण तिथं मोठा फटका जाणार नाहीये की नाही. आशिष यांच्यासारखी भिंत उभी आहे. नंबर 2चा झेल या सामन्यामधील पकडलेला आहे आशिष यानं. वाजवतोय सुदर्शन याच्या रूपात. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज डॅनी पावल्या मैदानामध्ये येतोय. फक्त डिफेंड केलेला आहे. पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव पूर्ण. डायरेक्ट मारला असता तर तिथं कव्हर आहे. आतिश तिथं थांबलेला देखील होता बॅकअपसाठी. पण प्रीतम आणि माइंड चालवलं की तिथं एखाद वेळेस जर चेंडू तिथं झाला तर एक धाव एक्स्ट्रा जाईल. 2 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ती 12. आता बघा तिसरं शतक, चांगलं शतक हाताळलं गेलंय संदीप मोतीराम भंडारे यांच्याकडून. फक्त 3 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलेलं आहे संदीप यानं. 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्या झालेली आहे. आता 18मध्ये 27ची गरज आहे. जी 8 धावांची सरासरी मेंटेन ठेवायची होती, आता 9 वर वारलेली आहे. स्ट्राईकवर डॅनी पावल्या, नॉन स्ट्राईकवर दिगंबर कोळी. येणाऱ्या फलंदाजीमध्ये फ्रान्सिस पार्लेकर नंबर 5 वर येणार आहे. त्याच्यानंतर एक आणखी वादळ येणार आहे, ते म्हणजे किशोर दांडेकर यांच्यासारखा फलंदाज येणं बाकी आहे. त्याच्यानंतर मग टेल चालू होईल. पण हे 2-3 फलंदाज आहेत मनोरी मास्टर संघाचे, हे चांगले फलंदाज आहेत. चांगला चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे. पंच सांगतात की बॅटला लागून गेलेला, इथून दिसलं नव्हतं. ॲक्च्युली वाटत होतं की ते ॲक्शन नाही, पण बॅटचा हँडल आहे तिथं लागला होता. एक धाव मिळेल. एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. गोलंदाज कविश भंडारी, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, आणि चेंडूला दिशा देखील चांगली आहे, पण शतरक्षक तिथं अश्विन एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव होणार नाहीये. आणि थ्रो चांगला आला होता, आणि थ्रो चांगला आल्यामुळे दिगंबर कोळी याला बाद व्हावं लागलेलं आहे.
बॉलला त्या डिफेंड करण्यासाठी गोलंदाजांनी चांगले प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत 2 षटकं आणि 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 14. फ्रान्सिस पार्लेकर नवीन फलंदाज येतोय नंबर 5 वर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. संदीप भंडारी याला थोडं जवळ बोलवलेलं आहे. पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका पण चेंडू जातोय. नो मॅन्स लँड मध्ये 4 या धावसंख्येसाठी चांगली सांगा निवडली होती कारण गॅप भरपूर होता इथं आणि भरपूर गॅपचा फायदा देखील फ्रान्सिस यांनी घेतलेला आहे. असा मोठा फटका ज्या फटक्यावर 4 धावाचा शाप लागलेला होता. एक ब्रँडेड चौकार येतोय फ्रान्सिस यांच्या बॅटीतून आणि या 4 धावसंख्येने धावसंख्येचं खातं ओपन केलं फ्रान्सिस यांनी 4 या धावसंख्येनं आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. आता 15 मध्ये 21 काढायचे आहेत. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. म्हणजे या शतकातील 3 चेंडू येणारी 2 षटकं. गोलंदाज कविश पुन्हा एकदा मेघिट करण्याचा प्रयत्न पण आता मात्र सर्कलमध्येच पकडला जाईल. अतिश यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 14 मध्ये 20 काढायचे आहेत. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. डॅनी पावले ऑन स्ट्राईक. डॅनी खेळतोय 2 वर. फ्रान्सिस पार्लेकर खेळतोय 5 वर. 3 फलंदाज आपण बघतोय. 2 फलंदाज आणि येणाऱ्या फलंदाज किशोर याच्यावर या मनोरी मास्टर संघाचं थोडं जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल. ओ येस मला वाटतं बॅटला लागून चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या मागे 1 धाव पूर्ण केली जाईल आणि 1 या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. 13 मध्ये 19 काढायचे आहेत. 13 मध्ये 19 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फ्रान्सिस. सेमीफायनलचा सामना 2 समसमीत ट्रॉफ्या दिसत आहेत. त्याच्यामधील एक तरी सामना जिंकेल त्याच्यामध्ये एक तरी मानकरी होणार आहे आणि त्याचं कोण श्रेय पाळणार आहे ते बघायचं आहे कारण मनोरी मास्टर संघ देखील चांगला फॉर्ममध्ये आणि आपण बघतोय की चारखोप मास्टर देखील चांगला फॉर्ममध्ये आहे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. तिथं धावच नाही आहे. धाव काढतच नाही आहे. एक सिंगल होणार होती पण ती धावसंख्या झाली 21. आता 2 मध्ये 19 ची गरज आहे. दोन चेंडूमध्ये 19 2 षटकामध्ये 19 धावा काढायच्या आहेत. शतक चांगलं हाताळलं गेलं. कविश यांच्या गोलंदाजीमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. आता या गोलंदाजा जो गोलंदाज आहे या गोलंदाजावर सर्व या षटकावर डिपेंड असेल या सामन्याचं कारण या षटकामध्ये जर जास्ती धावा आल्या तर मनोरी मास्टर संघ थोडा असं म्हणा की फ्रंट फूटवर येईल आणि या षटकामध्ये जर जास्त धावा नाही आल्या तर तो बॅकफूटवर जाईल. एक चांगला फिरकी गोलंदाज आहे हेमंत भंडारी. मंडळाचे आपले स्पोर्ट्स अध्यक्ष देखील आहेत. स्पोर्ट कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत. हेमंत भंडारी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज डॅनी. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे पण ठाकूर सरांचा इशारा होता. व्हाईट साईक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 21. 12 मध्ये 18 काढायचे आहेत. राईट मोर द विकेट मार. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत. येस पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. पुन्हा चेंडू पहिल्या चेंडूचा थोडा ॲक्शन रिप्ले होता पण आता थोडा उंची घेतलेला होता पण वाईड बॉल घोषित होतोय. 2 चेंडूवर 2 वाईड. म्हणजे दिवाळीचा बोनस नाही आहे. आता मात्र दिवाळी आणि ख्रिसमस देखील नाही आहे पण 2 धावा या बोनस आलेले आहेत. आणि हा चेंडू तर एकदमच बाहेर जातो. नो बॉलचा इशारा पंच ठाकूर सरांकडून आणि 3 धावा आल्या ते तिन्ही वाईटच्या स्वरूपात आलेले आहेत. 12-19 ची गरज होते ते 12-16 ची गरज झालेली आहे. हेमंत भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. इथं झेल उडालेला आहे. झेल उडालेला आहे. अतिश आणि तो झेल पकडलेला आहे. चांगलं माइंड चालवलं हेमंत यांनी. 2-3 चेंडू वाईट टाकले त्याच्यानंतर एक मध्ये टाकला आणि तो मारण्याचा प्रयत्न देखील केला होता पण तो चकला तिथं आणि झेल उडालेला आहे. डॅनी
दादा तो किशोर दांडेकर. ते प्रेशरचा सामना आहे, कारण का हा सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघ प्रेशर अंडर प्रेशर खाली आहेत आणि दोन संघामधील एक संघ जिंकेल त्याला उद्याचा फायनल सामना खेळण्यासाठी तयार होणार आहेत. हेमंत भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू किशोर दांडेकर यांच्यासाठी. हो, चांगला फटका नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी तयारी नाही आहेत. नागेश यांच्याकडून चांगलं शतरक्षण चांगला थ्रो देखील येतोय. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 24 या धावसंख्येवर. 10 मध्ये 15 फ्रान्सिस पार्लेकॉन ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय किशोर आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये संतोष याला येताना बघितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर मग टेल चालू होईल मनोरी मास्टर्स या संघाची. आज स्वप्नील नसल्या कारणाने संतोष याला संधी भेटलेली आहे नंबर 7 वर येण्याची. झेलूला अडेल आहे. बघूया झेल पकडला जाईल की नाही, पण नाही तो नोमॅन्स लँडमध्ये पडतोय झेल. नागेश थोडं अजून परत आत्ता मात्र पकडून फेकला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावीच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 26 वर. 9 मध्ये 13ची गरज. नऊ मध्ये 13 काढायचे आहेत. रॉय हेमंत आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू. इथं फेअर डिलिव्हरीची माळ माटली जाईल पण चांगला चेंडू टाकला जातोय. 8 मध्ये 13. 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. स्ट्राईकवर फ्रान्सिस ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 7 धावा काढलेल्या आहेत. फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला एक मोठा फटका आहे. बघा शतरक्षक थोडा लांब आहे. 1 धाव पूर्ण नाही. तिथं एकच धाव मिळेल. ठाकूर सरांच्या थोडा बाजूने चेंडू जातोय. या 1 धावीच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. 7 मध्ये 14. 7 चेंडू आणि 14 धावा. सॉरी 7 मध्ये 12. 7 मध्ये 12. बघा तिथून आवाज आला कसा म्हणतोस म्हणून. जर माझ्या माईकचा थोडा प्रॉब्लेम आहे. चेंडू टाकला जातोय. पंच आमच्याजवळ फिरलेले आहेत ते सांगतात की हा चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. सात मध्ये 11ची गरज आहे. स्ट्राईकवर किशोर. 7 मध्ये 11. 7 मध्ये 12 होते. 7-12 लँड जे डीलर करतात त्यांना चांगला नंबर होता. आता तर 7-11 आलेलं आहे. 7-11ला कोणत्याही म्हणजे आपल्या याच्यामध्ये डिमांड नाही आहे. पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूला एक मोठा फटका. चेंडू जातोय. व्हॉट अ शॉट. 6 धावसंख्येसाठी एक शॉर्ट पिच चेंडू. त्यास भरपूर चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडू पाठवला तो लॉंग ऑफ नाहीये पॉइंट क्षेत्राच्या दिशेत 6 धावसंख्येसाठी. नागेश तिथं होता पण नागेशांच्या वडून तो चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धावसंख्येसाठी. नागेशाने 100% बघा तिथं काही जण नाचतायत आणि तो नाचणारा जो ग्रुप आहे तो आमचे रवी म्हणजे खोपटांचा ग्रुप आहे. डीजे लावा त्याला गाणं लावा. आता 5 धावांची गरज आहे. अंकुश 5 धावा पाहिजे अजून. जरा थांबा. 5 धावा झाल्यानंतर नाचू आपण. पण ते बघतायत आणि चांगला आनंद व्यक्त करतायत. लास्ट ओव्हरसाठी गोलंदाज भूषण येतोय. लास्ट ओव्हरसाठी भूषण. 5 धावा डिपेंड करायचे आहेत. स्ट्राईकवर फ्रान्सिस. हो काय जबरदस्त फटका आहे. या फटक्यावर बघूया किती धावा मिळतायत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहे कारण तिथं भरपूर गॅप होता आणि गॅपमधून त्याचा बरोबर फायदा घेतला फ्रान्सिस यानं.
2 धावेसाठी जातोय आणि या 2 धावसंख्येने टार्गेट थोडं जवळ आलेलं आहे. आता 5 मध्ये 3ची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. आमचे जेम्सी देखील थकले आणि ते पुढे गेलेले आहेत. जेम्सी प्रोत्साहन देत होते चारकोप या संघाला, संघाला बॅकअप करत होते. पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर सामना संपलेला आहे. सामना संपलेला आहे. कम ऑन डीजे रॉय.